डोंबिवली विधानसभेमध्ये या ठिकाणी भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांचा जोरदार या ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतो डोंबिवलीमधल्या डोंबिवली पूर्वेमधील अनेक भागामध्ये रवी चव्हाण स्वतः लोकांच्या घरोघरी जाऊन आपला प्रचार करत आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या प्रचारासाठी सहभागी झालेले दिसून येत आहेत आणि मोठा जो प्रचार जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू झालेला आहे। नेमका हा प्रचार कितव्या टप्प्याला पोहोचला आहे, कशा प्रकारे हा प्रचार चालला आहे हे जाणून घेण्यासाठी उमेदवार रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, कितव्या टप्प्यात आपला प्रचार चालू आहे? आज मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय। म्हणजे आपणा सर्वांना माहीत आहे की डोंबिवली मतदारसंघामध्ये महायुतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। सर्व वाडावाडांमध्ये पदयात्रा सुरू आहेत आणि या पदयात्रेला अत्यंत चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आपण एकंदरीत पाहायला गेलं तर या डोंबिवलीमध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत आणि तरी देखील विरोधकांना आरोप केला जातो। मात्र आपण काय काय विकास कामं केली आणि काय विजन आहे आपला, नेमकं आपलं काय स्वप्न आहे आणि काय विकास? सर्व नागरिकांना माहीत आहे विकास कोणी केलेला आहे आणि विकासाच्या दिशेने उजव्या विचारसरणीच्या माध्यमातून लोक ही महायुतीलाच मतदान करतील। उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी आज सभा घेत आहेत आणि आपण अनेक विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत। काय सांगाल, आज सभेकडे कसं पाहतात? उद्धवजी आज डोंबिवलीमध्ये सभा घेत आहेत, त्यांना शुभेच्छा। एकंदरीत या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक विकास कामं केलेत जे नागरिकांना माहिती असल्याचं या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।